श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी येत आहे. ती म्हणजे 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आलेली आहे आणि वारकरी संप्रदायाचा महाउत्सव म्हणजे आषाढी एकादशी या पवित्र दिवशी संपूर्ण महाराष्ट्र अगदी विठ्ठल भजनामध्ये दंगून जातात, रमून जातात. आणि तुम्ही एकादशीचा उपवास करत असाल किंवा काही कारण असतं तुम्हाला काही कारणास्तव तुम्हाला उपवास करणं जर शक्य, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर अनेकांना प्रश्न पडतो की जर शारीरिक व्याधी किंवा इतर कारणामुळे उपवास नाही केला तर देव माझ्यावरती रागवेल का, कोपेल का, मला पाप लागेल का? तर बघा, विठुराया हा केवळ भक्तीचा भुकेला आहे. परंतु जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी एकादशीच्या दिवशी काही नियम जे आहेत तर ते प्रत्येकाने पाळायला हवे. आपल्या धर्मग्रंथानुसार अशा 3 भाज्या आहेत ज्या या दिवशी चुकून देखील खाऊ नयेत. अन्यथा यामुळे घरामध्ये दरिद्रता येते, गरिबी येते, माता लक्ष्मी आपल्या घरामधून काढता पाय घेते. आता आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी नेमक्या कोणत्या भाज्या खायच्या नाहीये आणि या आषाढी एकादशीचं नेमकं महत्व काय आहे, या दिवशी काय करावं, काय टाळावं, आपल्या पुराणानुसार कोणत्या 3 भाज्या आहेत ज्या या दिवशी पूर्णपणे वर्ज्य मानल्या गेल्या आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये पांडुरंग हरी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला खूप खास महत्व आहे. त्याचबरोबर हिंदू धर्मग्रंथामध्ये आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. पद्यपुराणानुसार याच दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णुदेव पुढील 4 महिन्यासाठी क्षीरसागरात योग निद्रेत जातात. या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास म्हणून ओळखलं जातं. या काळात सृष्टीचा कारभार भगवान देवादिदेव महादेवांकडे सोपविला जातो अशी आपली धार्मिक मान्यता आहे. परंतु धार्मिक दृष्टिकोनातून ही एकादशी सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ आणि तितकीच पवित्र, शीघ्र फलदायी मानली गेली आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी पांडुरंगाचं नामस्मरण केल्याने आणि मनोभावे पूजा सेवा केल्याने जन्मांजन्मीची पापातून मुक्ती मिळते. पंढरपूरची वारी ही याच भक्तीच्या आणि समर्पणाचं सर्वात मोठं प्रतीक मानलं गेलं आहे. जिथे लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात. बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. शक्य असेल तर आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण की बघा, पिवळा रंग हा अधिक शुभ मानला जातो. कारण पिवळा रंग हा भगवान विष्णू देवांचा आवडीचा आणि अतिशय अत्यंत प्रिय रंग आहे. घराच्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तर पूजा मनोभावे सेवा करा. मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून अभिषेक करा. नसेल तुमच्याकडे मूर्ती तर मग तुम्ही भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता किंवा भगवान विष्णुदेवांची मूर्ती असेल त्यांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी भगवान पांडुरंगाची मूर्ती घरी घेऊन आलात तरी देखील चालणार आहे आणि आपल्या देवघरामध्ये या आषाढी एकादशीच्या दिवशी स्थापना केली तरी देखील चालणार आहे. आपण या सेवा करत असताना मनामध्ये पांडुरंग हरी या मंत्राचा जप करावा किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. आता
या नामाचा गजर सतत चालू ठेवायचा आहे. घरी आलेल्या कोणत्याही अतिथीला किंवा गरजू व्यक्तीला रिकाम्या हाती या दिवशी पाठवू नका. त्यांना अन्न पाणी नक्की द्या. त्याचप्रमाणे या दिवशी घरातील वातावरण आनंदी आणि शांत ठेवा. कोणावरतीही रागराग चिडचिड करू नका. घरामध्ये वादविवाद भांडणे होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर दुसरीकडे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी दृष्टी कटाक्षाने टाळल्या जातात. उपवास असो या नसो, या दिवशी घरात तामसिक भोजन म्हणजेच मांसाहार मद्यपान कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य असावा. त्याचबरोबर घरामध्ये कोणाचा अपमान करू नका, कुणाशी खोटे बोलू नका, कोणाची परनिंदा नालस्ती करू नका. या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करणं देखील अतिशय अत्यंत महत्वाचं असतं. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या आहेत. आता बघूया की की या दिवशी कोणते उपाय जे आहेत तर ते केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात निवास करेल. पहिलं म्हणजे माता तुळशीची सेवा. एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला तुळशीची माळ आणि तुळशीपत्र मंजिरी अर्पण करा. भगवान विष्णू देवांची पूजा ही तुळशी पत्राशिवाय अपूर्ण मानली जाते. एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावा. धूप लावा. दिवा लावत असताना ओम महालक्ष्मी देव्याय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आणि आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या हळूहळू दूर होतात. म्हणजेच काय तर पैशाची उणीव चणचण आपल्याला भासत नाही. या दिवशी विठ्ठल मंदिरामध्ये किंवा भगवान विष्णू देवांच्या मंदिरामध्ये जाऊन आवर्जून दर्शन घ्यावं. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. व्यंकटेश स्तोत्रम पठण करावं. ज्यांना शक्य वाचता येत नाही, ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान मोबाईल वरती लावून द्यावं आणि आपण स्मरण करावं. यामुळे मनाला काय होते तर शांती मिळते आणि घरातील वास्तुदोष दूर होतात. आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नसून आपल्या मनाला पांडुरंगाच्या चरणी अर्पण करण्याचा दिवस आहे. शरीराने जमत नसले तर उपवास करू नका, परंतु वर सांगितल्याप्रमाणे नियमांचं पालन जे आहे तर ते आवर्जून करून या 3 गोष्टी म्हणजे जे काही आहे 3 उपाय आहेत तर ते आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करा. आता आपण बघूया की या दिवशी आपल्याला कोणत्या भाज्या आहेत तर त्या पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहे. जर तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करत नसाल तरी देखील घरामध्ये या 3 भाज्या बनवणे किंवा खाणे आपल्या शास्त्रामध्ये अतिशय अत्यंत अशुभ मानले गेले आहे. यामध्ये पहिली भाजी आहे ती म्हणजे वांग. धर्मसिंधू आणि इतर पुराणानुसार एकादशीच्या दिवशी वांग्याचं सेवन करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. धार्मिक ग्रंथानुसार एकादशीला वांगी खाल्ल्याने त्या व्यक्तीच्या बुद्धीचा नाश होतो आणि मनात तामसिक विचार प्रबळ होतात. वांग्याला काही विशिष्ट धार्मिक विधीमध्ये अशुभ मानले गेले आहे. त्यामुळे जर तुम्ही उपवास करत नसाल तरी देखील तुम्हाला 25 जुलैच्या रोजी तुमच्या ताटात वांग्याची भाजी किंवा भरीत जे आहे तर ते नसावं. दुसरं म्हणजे या दिवशी जी भाजी आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे कोबी. आता गोबी फ्लावर यासारख्या पालेभाज्या म्हणजे ज्याला आपण फळभाज्या म्हणतो, आपल्या पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे की एकादशीच्या दिवशी जमिनीच्या आत उगवणाऱ्या ज्या काही भाज्या आहे पापुद्री असणाऱ्या भाज्यांमध्ये सूक्ष्म जीवांची उत्पत्ती अधिक प्रमाणामध्ये होते. पावसाळ्याच्या दिवसात म्हणजेच आषाढ महिन्यात हवेतील आर्द्रतेमुळे या भाज्यांमध्ये कीटक असण्याची दाट शक्यता असते आणि आयुर्वेदानुसार आणि धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी पालेभाज्या खाल्ल्याने शरीरातील वात दोष जो आहे ना तर तो भरपूर प्रमाणामध्ये वाढतो आणि मन विचलित होतं. म्हणून एकादशीला गोबी आणि फ्लावर खाणे पूर्णपणे टाळावं. समोरचं म्हणजे अतिशय अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ आणि भाताचे पदार्थ. तांदूळ जे आहेत तर ते तांदूळाचे पदार्थ किंवा तांदूळापासून बनवलेल्या पदार्थ जे आहेत किंवा भात आहे खिचडी आहे तर ती आपल्याला पूर्णपणे टाळायची आहे. तांदूळ आणि भाताचे पदार्थ किंवा तांदूळापासून बनवलेले जे काही पदार्थ असेल तर ते आपल्याला खाणं टाळायचं आहे. खिचडी आपल्याला तांदूळापासून बनवलेली किंवा साधा भात आपल्याला खायचा नाहीये, बनवायचा देखील नाहीये. ही भाजी नसली तरी जेवणामध्ये याचा समावेश आपण आवर्जून करतो. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी भात खाणे हा सर्वात मोठा दोष मानला गेला आहे. यामागे पौराणिक कथा आहे की पौराणिक कथेनुसार
महर्षी मेधा यांनी देवी भगवतीच्या क्रोधापासून वाचण्यासाठी आपल्या शरीराचा त्याग केला आणि त्याचे अंश जमिनीत गेले, त्यातून तांदळाचे झाड उगवले, म्हणूनच तांदळाला सजीव मानले जाते. एकादशीच्या दिवशी भात खाणे म्हणजेच महर्षी मेधा यांच्या मांसाचं सेवन करण्यासारखं आहे, असा उल्लेख पुराणामध्ये आढळून आलेला आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्ट्या तांदूळ पाण्यात जास्त फुगतो आणि एकादशीला चंद्राच्या प्रभावामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हे जे काही पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खाणे पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे. बघा, आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो, ज्यामुळे अनेक नियमांचं पालन केलं जातं. यामागे केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक कारण देखील आहे. आषाढ महिन्यामध्ये पावसाळा पूर्णपणे सक्रिय होतो. या काळात आकाशामध्ये ढग असल्याने सूर्यप्रकाश कमी मिळतो, ज्यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. शास्त्र आणि आयुर्वेद सांगते की या 4 महिन्यात हलकं फुलकं अन्न ग्रहण करावं, जेणेकरून शरीर आपलं ताजतवानं निरोगी राहील. म्हणूनच एकादशीचा उपवास हा शरीराला डिटॉक्स करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. बघा, वरील 3 भाज्या सोबतच आषाढी एकादशीच्या दिवशी मसूर डाळ आणि मोहरी वापरणं देखील पूर्णपणे वर्ज्य मानलं गेलं आहे. पद्यपुराणानुसार मसूर डाळीला तामसिक अन्नाचा दर्जा दिला गेला आहे, कारण ती पचायला जड असते आणि मनामध्ये उत्तेजन निर्माण करते. त्याचबरोबर फोडणीमध्ये मोहरीचा वापर या दिवशी टाळावा, कारण मोहरी उष्ण प्रकृतीची असते आणि एकादशीला सात्विक व्रतामध्ये ती पूरक मानली जात नाही. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला विठ्ठलाला म्हणजेच भगवान विष्णुदेवांना, पांडुरंगांना पिवळी फुलं जी आहे, पिवळी मिठाई जी आहे तर ती अर्पण करायची आहे. आपली संपूर्ण पूजा करून झाल्यावरती एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे, दुधामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे आणि आवर्जून हा नैवेद्य पांडुरंगांना तुम्हाला अर्पण करायचा आहे. असं केल्याने घरातील सदस्यांमध्ये एक प्रेम, गोडवा जो आहे, जिव्हाळा जो आहे तर तो निर्माण होतो, वाढत जातो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. माता लक्ष्मीचा कायम आपल्या घरामध्ये निवास राहतो. घरामध्ये विष्णू सहस्रनाम, विष्णू चालीसा यासारख्या सूत्रांचं आणि मंत्रांचं आवर्जून या दिवशी पठण करावं. शक्य असेल तर एखादं पारायण देखील करू शकता. घरातील सुख, शांती, समृद्धीसाठी माता लक्ष्मीकडे आणि भगवान विष्णुदेवांकडे मनोमन प्रार्थना करावी. जी काय आमच्याकडनं चूकभूल झाली असेल त्याबद्दल क्षमा करावी, क्षमा याचना मागावी. तुमच्याकडून चुका झालेल्या आहे तर तशी प्रार्थना करावी, घरामध्ये क्षमा मागावी. घरामध्ये भगवान विष्णुदेवांची या दिवशी सकाळ संध्याकाळ आरती करावी. घर आपलं स्वच्छ व्यवस्थित ठेवावं आणि चुकून देखील आपल्या बायकोचा, पत्नीचा, मुलीचा अपमान करू नये, कारण बायको, पत्नी, आपली पत्नी जी आहे, मुलगी जी आहे तर एक लक्ष्मी स्वरूप मानली जाते. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व नियम जे आहेत तर ते या देवशयनी एकादशीच्या दिवशी आवर्जून पाळायचे आहे. जर तुम्ही हे नियम पाळले तर तुम्हाला याचा चांगला लाभ जो आहे तर तो नक्कीच अनुभवायला मिळणार आहे. आता जी काय आपण माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे, सांगितलेली आहे, तर ती माहिती आषाढी एकादशी निमित्त होती. कोणत्या भाज्या आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी घरामध्ये बनवायच्या नाहीये, ग्रहण देखील करायच्या नाहीये. तर अशा पद्धतीने त्याचबरोबर काही नियमांचं पालन देखील आपल्याला करायचं आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.